हाय एव्हरीवन, वर्कआउटचं पहिले स्टार्ट करतोय वर पण ट्राय करा की तुमचं रेंज ऑफ स्लोली ना थोडं लक्ष द्या की पायाची प्लेसमेंट जो वेबसाईट ठेवायची. हाय एव्हरीवन, सो आज आपण अजून एक पार्ट 2 घेऊन येते व्हिडिओचा की याच्यामध्ये आपण लोअर बॉडीचा वर्कआउट करतोय, लेग्स वर्कआउट. त्याच्यामध्ये काय काय मेजर वर्कआउट आहे, बेसिक वर्कआउट पासून आणि ऍडव्हान्स लेवल पर्यंत मी काय वर्कआउट करतो हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहे. तर तुम्हाला नक्कीच मदत होईल. ओके, तुमचं असंच सपोर्ट असू द्या नेहमीसारखं, मला असं सपोर्ट करत राहा. वर्कआउटचं पहिले स्टार्ट करतोय मी स्क्वॉट पासून. ओके, पॉवर केज आहे इथे. ओके, पॉवर केजचे आपण स्क्वॉट मारणार आहे पहिले. त्या स्क्वॉटचे बेसिकली मी जे मारतोय त्याच्यामध्ये मला 3 सेट मारायचे आहेत. ओके, पॉवर केज मध्ये आधी स्क्वॉट्स मारेल, त्यानंतर हळूहळू व्हेरिएशन आपण ऍड करतो. सो पहिले बारला ग्रिप करायचंय. ओके, बारला ग्रिप करताना शोल्डर लाईनला यायचं, थोडस वाईड जायचंय. ओके, देन बारच्या खाली जायचंय, जवळ आता. ओके, नेक वर न ठेवता स्ट्रेट ठेवायचं. ओके, मला स्ट्रेट बारच्या खालीच उभं राहायचंय. ओके, बारच्या खाली उभं राहून एक स्टेप अप, राईट, लेफ्ट. ओके, सेम डायरेक्शन जायचंय. हिपला हिंज करायचं, थोडस मागे जायचंय, स्लोली डाऊन, रेंज बघून त्याच अँगलने वरती. कधी पण हे करताना पुढे हिपला पुढे कॉन्टॅक्ट नाही करायचं, हिपला थोडस स्लाइडली मागे ठेवायचंय. देन स्लोली डाऊन, देन अप. हिपला कधीच तुम्ही मागच ठेवायचं तुम्हाला, स्लोली डाऊन डाऊन डाऊन, देन अप. याच मोशनने हर एक रिपिटेशन तुम्हाला करत जायचं. रॅक करताना एक स्टेप पुढे हिट करायचंय, देन डाऊन. बस एवढं सिंपल आहे, एवढंच हे करायचं. सो प्लेटला प्रॉपर लॉक लावायचंय. ओके, 10 वेट यामुळे घेतोय मी कारण की माझं असं स्वतःचं वैयक्तिक म्हणणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त वेटवर लक्ष देण्यापेक्षा फॉर्मवर लक्ष द्या. जेवढं तुम्ही रेंज ऑफ मोशन चांगलं ठेवणार तेवढं तुमच्या मसलवर इफेक्ट चांगला येईल. तुम्हाला मसलला माहित नाहीये की तुमचं वेट किती पडतंय, ते फक्त इगो लिफ्टिंग मुळे असेल. पण ट्राय करा की तुमचं रेंज ऑफ मोशन चांगलं असेल, मसलवर टेन्शन चांगलं आहे, हे इम्पॉर्टंट आहे फक्त, बस बेसिक. त्याच्यावर लक्ष द्या. तर अजून एक दुसरा सेट मी मारतोय, तर मी ह्याच्यामध्ये हळूहळू प्रोग्रेस करत पुढे जाणार आहे. तर पण माझा हा फॉर्म हा परफेक्ट असेल, हाच माझा फक्त प्रयत्न असेल. तुम्ही पण हाच प्रयत्न करा की तुमचा फॉर्म परफेक्ट असेल. वेट वर मॅनेज न करू तुम्ही जाऊन जास्तीत जास्त खालती बसा, रेंज ऑफ मोशन बघा. अगर हिप मोबिलिटी नसेल, ओके, हिप मोबिलिटी नसेल तर मग फ्लेक्झिबिलिटी करा, हॅमस्ट्रिंगला वगैरे स्ट्रेच करा, रिलॅक्स करा, त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढवा, त्यानंतर तुम्ही बसा खाली. ओके, चलो आता अजून एक सेट, सेम डायरेक्शन. शोल्डर लाईनला ठेवायचं पुढे, डोळे घ्यायचे, पॉज ग्रिप, टू ग्रिप, कोणती ग्रिप असू शकते इथे. ओके, गेलं. परत नेक वर न ठेवता स्कॅपुलावर ठेवायचं, एक स्टेप अप, 1 2, 2 स्टेप मध्येच तुम्हाला मागे यायचे. ओके, तो स्लाइडली आउट, हिपला मागे, स्लोली डाऊन, रेंज, फुल रेंज, देन अप. आता यामध्ये वल्सल मॅन्युअर एक ब्रीदिंग टेक्निक आहे, ती सांगतो तुम्हाला. समजा की वरतीच ब्रीद आउट आणि वरतीच ब्रीदिंग करायचं, तर तोंडाने तो आता मी ह्याच्यामध्ये वेट इन्क्रीज केले, 10 एलबीएस अजून ऍड केले, 10 केजी आणि 10 एलबीएस 4.4 केजी अजून ऍड केले. आता याचे पण रिपिटेशन बघतो मी किती जातं रिपिटेशन, जेवढे मला परफेक्ट जाते तेवढे रिपिटेशन मारणार आहे. ओके,
परफेक्ट बारच्या खाली उभं राहायचंय, तर मागे नाही उभं राहायचंय, परफेक्ट बारच्या खालीच उभं राहायचं तुम्हाला प्लेसमेंट. ओके, हॅलो, 3, 2, 1, एक स्टेप तिथे, 1, 2, बस. आता इथे येऊन परत स्थान कंट्रोल करायचंय. ओके, हिप स्लाइडली मागे, स्लोली डाऊन, 1. रेंज कमी नाही झाली पाहिजे, कितीही वेट असू दे, रेंज कमी नाही झाली पाहिजे. तर आपलं प्लेट्स मारून झाले. ही एक महत्वाचं काम आहे की प्लेट अनरॅक पण करा. ओके, असंच मारून सोडून नाही जायचं. जनरल ट्रेनर्स ते तुम्हाला टीचिंग द्यायला येतात, प्लेट्स वगैरे काढायला येत नाही. एवढं लक्ष द्या की तुम्हाला प्लेट्स पण रिजॅक्ट करायचे तुमच्या. सो आधी सिंगल प्लेट चालू करतो. सिंगल प्लेटने चालू करतो. रेंज ऑफ मोशन बघूया, किती रेंज ऑफ मोशन येते, काय येते. रेंज परफेक्ट असली पाहिजे. लेग प्रेस मध्ये ही रेंज चांगली असली पाहिजे. हिप नाही उचललं पाहिजे. पहिले फॉर्म करेक्ट करून घेऊ. ओके, पहिले मी स्टार्ट ठेवेल. ओके, करताना परफेक्ट स्थान बघून. ओके, टोस स्लाइडली आउट करायचे. प्रेस, ब्लॉक बाहेर, स्लोली डाऊन खाली. हा, आता खाली येताना हे कधी उचललं नाही पाहिजे. ओके, बॉडीला थोडस नंतर मागच्या साईडला ठेवायचं. डाऊन, अप, कधीही फुल रेंज मध्ये चाललं पाहिजे. सो आता त्याच्यामध्ये लेग प्रेस मध्ये पहिला सेट आहे, आपण 2 सेट मारायचे. त्याच्यामध्ये अजून एक प्लेट्स इन्क्रीज करेल आणि बघेल काय रेंज जाते. जर रेंज ड्रॉप होत असेल, रेंज कमी होत असेल, त्याप्रमाणे त्याला थोडस वेट कमी करून परत अटेम्प्ट ट्राय करू. ओके, नेक्स्ट सेट बघूया आपण. फुल रेंज मध्ये गेलं पाहिजे. तर पायाची प्लेसमेंट. ओके, हे स्थान कुठे ठेवायचे, शोल्डर लाईनला ठेवायचं, हिप लाईन वर ठेवू शकता. ओके, स्लाइडली आउट करायचे. जास्त वाईडही नसलं पाहिजे, जास्त क्लोजही नसलं पाहिजे. ओके, नॉर्मल रेंज मध्ये ठेवायचं. जसं फंक्शनल मुवमेंट आहे, जे डेली लाईफ मध्ये उभं राहतो आपण, त्या पोझिशनला उभं राहायचंय. बॉडी टाईट ठेवायची. रेंज पूर्ण रेंज आली पाहिजे खालपर्यंत. नीजला इन साइडला नाही घ्यायचंय, नीजला आउट साइडला ठेवायचं, शोल्डर लाईनच्या याला ठेवायचं. आतापर्यंत माझे 2 व्हेरिएशन झाले. स्क्वॉट मारले मी. ओके, बारबलवर. द लेग एक्सटेन्शन मारणार आहे. याच्या आधी मी लेग प्रेस करून आलोय. त्याचे 3 सेट मारले. चांगले लेग, चांगले फटिंग झाले. तुम्हीही असंच एक रुटीन फॉलो करा, मी जे सांगतो तुम्हाला. आणि व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. असं काही टाइमपास वगैरे नाहीये. तुमच्याच चांगल्यासाठी आहे. तर कंटिन्यू बघा. ओके, तर चला आपण आता लेग एक्सटेन्शन मारूया. ओके, चलो. तरी लेग एक्सटेन्शन मशीन आहे हॅमर स्ट्रेंथची. ओके, तर नायट्रो जिम मध्ये वर्कआउट करतोय. ओके, नायट्रो फ्लोअर वेलिडेट आहे. तर ह्या लेग एक्सटेन्शन मध्ये स्पेशलिटी ही आहे की द आयसोलॅटरल. ओके, आयसोलॅटरल लेग एक्सटेन्शन म्हणजे सिंगल लेग तुमचा एका टायमाला ट्रेन होऊ शकतो. तिथं कुठेही मध्ये जॉईंट नाही. सिंगल लेग इक्वल डेव्हलपमेंट एक टाईपचं बोलतो त्याला. ओके, तर तसं आपण प्रकारे करू शकतो. वेस्ट टॅग आहे, प्लेट लोडेड नाहीये, तर वेस्ट टॅग मध्ये अजून इफेक्टिव्ह येतं. ओके, तर आपण आता लेग एक्सटेन्शन करूया. तर आता लेग एक्सटेन्शन करतो आपण. ओके, या लेग एक्सटेन्शन मध्ये एक स्पेशालिटी आहे. ओके, त्याची सेटिंग असेल
ओके, सीट थोडंसं मागे घ्यायचंय. तर लेग एक्सटेन्शन मध्ये बेसिकली जेवढं सीट मागे असेल एवढं पण जास्त मागे नाही ठेवायचं की तुम्हाला लोअर रॅक मध्ये टेन्शन. एवढं सीट मागे आलं पाहिजे की तुमचा नी एक्सटेन्शन हा चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. जेवढं तुमची बॉडी पुढे असेल तेवढं तुमचा नी एक्सटेन्शन जास्त होणार नाही. तर त्यामुळे ट्राय करा की नी एक्सटेन्शनच्या मशीनचं सीट थोडंसं बॅक साईडला टीलच असेल. एक 45 डिग्रीचं अंतर, 45 डिग्री 50 डिग्रीचं अंतर असलं पाहिजे याच्यामध्ये. ओके, तर वेट लाईट वेट पासून चालू करू नेहमीच्या प्रमाणे. ओके, तर करताना टोज ऑफ साईड ठेवायचे. ओके, पहिले मी सिंगल सिंगल लेग करतो. आता खाली येताना स्लो खाली यायचंय. एसेंडिंग कॉन्सन्ट्रेशन स्लो झालं पाहिजे. त्या मशीनचं एक स्पेशलिटी आहे की तुम्हाला लेग मध्ये इक्वल डेव्हलपमेंट पाहिजे. कधी कोणाचा राईट लेग स्ट्रॉंग असतो, कधी कोणाचा लेफ्ट लेग स्ट्रॉंग असतो. दोघांपैकी कोणी ना कोणी वर खाली बॅलन्स असतं. मसल इनबॅलन्स बोलतात त्या टाईपचं. तर इथे वर्कआउट ह्या मशीनवर वर्कआउट करून तरी माझं तरी मसल इनबॅलन्स थोडंसं कमी झालंय. मी याच्यामध्ये अजून इम्प्रुव्हमेंट करत 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 अजून दोघांना इक्वल डेव्हलपमेंट करून खूप चांगल्या प्रकारे माझ्या लेग्सला ट्रेन करू शकतो. तुम्हीही नायट्रो जिमला व्हिजिट द्या. तुम्ही अशाच सगळ्या मशीनचा यूज करून तुम्ही आज स्वतःची लाईफस्टाईल खूप चांगली अजून करू शकता. ओके, तर अजून एक सेट 2 सेट मारणार यायचे मी. सो आपल्या जिमचा हा मेंबर आहे, करण नाव आहे याचं. तो आपण लेग वर्कआउट करतोय आपल्याजवळ. मेरी मम्मी ना बोलती थी पता है पहले कि मेरा लड़का टीवी पे नहीं आता है, टीवी पे नहीं आता है. ऐसा कोई इसका किसके लड़के का वीडियो देखा तो फिर अभी अगर मैं यूट्यूब में आया हूँ तो जल्दी टीवी पे भी आऊंगा. तो चलो अभी और एक सेट करते हैं, थर्ड सेट लास्ट. ते दिसतंय का पण? ते दिसतंय? लय बेकार दुखतं रे बाबा. गोकू पण आहे आज. तर आता आपण लेग कर्ल करतोय. ओके, प्रोन लेग कर्ल एक्सरसाइज आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये सेटिंग बघूया काय याच्यामध्ये सेटिंग. 2 टाईपची सेटिंग आहे. इकडून एक कट करू शकतो. ओके, आणि इथून हाय लो ओके हे सगळे करू शकतो आपण. तर मी नॉर्मल मिड रेंजला ठेवणार आहे. ओके, तर वेट ऍडजस्ट करूया. 20 ठेवतोय. झोपलो. आता जो रोल आहे तो अँकलच्या थोडासा वरती आला पाहिजे. ओके, आणि तो ऑफ साइड ठेवायचे. पुल स्लोली डाऊन. ओके, पुल ह्याचे 15 रिपिटेशन. अजून एक लास्ट एक सेट करतोय. ओके, सो जिथे जिथे तुम्हाला असं वाटेल की काप्स मसलवर पण पेन होते. ओके, लेग कर्ल करताना मस्ती खूप लोकांचं काप्सवर पेन होतो. काप्स मसल इथे जॉईंटला आणि ते खाली पेन व्हायला लागतं. तर तुम्हाला हे हॅमस्ट्रिंगवरच आलं पाहिजे टोटली प्रेशर. जर इथे येत असेल तर काप्स मसल इन्व्हॉल्वमेंट वाढते. मग त्या लोकांनी काय करायचं, त्या लोकांनी फक्त हाफ रेंजच करायची. इथून खाली गेले देन हाफ रेंज, ओनली हाफ रेंज लेग कर्ल करायचे. तर मग तुम्हाला हॅमस्ट्रिंगवर टोटल प्रेशर येईल आणि काप्स मसल म्हणजे नीच्या मागे किंवा खाली तुम्हाला काप्स मसल पेन नाही होणार. त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. तर आता ओव्हरऑल मेजर एक्सरसाइज तर झाल्यात माझ्या. तर आता मी सुमो केटलबेल स्क्वॉट्स ओके ही एक्सरसाइज आहे. सुमो पोस्चरला उभं राहायचंय. मी डायरेक्शन वगैरे दाखवतो त्या अँगलने आणि केटलबेल घेऊन आपण देन अगेन्स्ट स्क्वॉट्स मारतोय. ओके, ह्याच्यावर लक्ष द्या. केटलबेल घ्यायचे. ओके, डायरेक्शन किती असलं पाहिजे. ओके,
जे स्कॉटचं डायरेक्शन असतं. ओके, स्कॉटच्या डायरेक्शनने थोडस स्लाइडली वाईड. ओके, जास्त टोच बाहेरही नाही घ्यायचे, जास्त क्लोजही नाही घ्यायचे, नॉर्मल रेंज असेल. ओके, आणि ग्रिप केलं वरती. ओके, नॉर्मल रेंजला ठेवायचंय, स्लोली स्लोली डाऊन देणार. ओके, नीजला टोचच्या लाईनला ओपन करायचंय स्लोली. नीज पूर्ण लॉक ना करून नीज ऑफ बँड ठेवा, कंटिन्यू मसलवर टेन्शन येण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये जर नीस लॉक करतोय. ओके, तर लॉक केल्याने मसलवरचं टेन्शन थोडंसं कमी व्हायला लागेल. एक एक्सरसाइज मध्ये एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन तर मला तेवढं कळलं की ह्या एक्सरसाइज मध्ये जर नी सॉफ्ट बँड करून तुम्ही करतायत तर तुम्हाला खूप इफेक्टिव्ह वाटेल. मसलवर खूप चांगलं टेन्शन येईल, मसल ग्लायकोजन वाढेल, म्हणजे मसलचं फटिकनेस हा चांगला वाढायला लागेल. मसलवर चांगलं तुम्हाला प्रेशर आणि तुम्हाला आवडेल. जर तुम्हाला लेग वर्कआउट आवडतोय तर नक्की एकदा फॉलो करा. ओके, त्याचे पण 3 सेट करणार. चांगलं प्रेशर येतं. बस, सो होल्ड करायचे. मसल एक्सरसाइज नंतर डेली स्ट्रेचिंग करत राहा. ही खूप इम्पॉर्टंट आहे स्ट्रेचिंग बॉडीसाठी. थँक्यू. सो आज फायनल वर्कआउट संपलाय. ओके, तर ह्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन केलेत. हे इम्पॉर्टंट व्हेरिएशन आहेत, ते केलेत. तर तुम्ही पण हे वर्कआउट फॉलो करा. व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच मला सपोर्ट देत राहा. नेक्स्ट आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ओके, लवकरच मी तुमच्यासाठी एक चांगला काय इम्पॉर्टंट टिप्स आहेत एक्सरसाइजच्या आणि काय आपण अजून त्यामध्ये प्रोग्रेस करू शकतो आणि आपल्या लाईफस्टाईलला काय चेंज करू शकतो, या सगळ्या चांगल्या टिप्स देणार आहेत. तर मला फॉलो करत राहा. इंस्टाग्रामलाही फॉलो करा, युट्यूबला सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा, शेअर करा. ओके, भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये.